मेव बघा आपली कशी बसलेली आहे, तिला खूप शांत वाटतं आहे. तिचं सारखं जो मनी प्लांट ठेवलेला आहे त्या कट्ट्यावरती बसते आणि खाली गाळ्या येतात जातात ते बघत असते सारखं. पण मला असं वाटलं होतं आपला जो मनी प्लांट आहे तो होतो किंवा नाही होत, कारण ज्यावेळेस मी त्याला काढला त्यावेळेस तो खूप असा सोकलेला होता. पण त्याच्या आता जीवात जीव आलेला आहे, कारण काल संध्याकाळी छान असा पाऊससुद्धा पडून गेलेला आहे आणि झाडांना खूप छान असं वातावरणसुद्धा मिळालेलं आहे. चला, तुळशीची पूजा झालेली आहे, सगळे ज्याच्या त्याच्या कामाला गेले. आता मी एकटीच घरामध्ये आहे. मी पण माझ्या देवपूजेला सुरुवात करते. म्याऊची जी पिल्लं आहे ते पण छान अशी खेळायला लागलेली आहे. काम तर आपलं दिवसभर चालणार आहे, त्यामुळे पहिले म्हटलं पूजा करून घ्यावा. उठल्या उठल्या सकाळी आंघोळ केली, तुळशीची पूजा केली, घराची साफसफाई केली आणि आता मी करून घेणार आहे देवपूजा. देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला दाखवते मी कशी पूजा केली कशी नाही ते तर मी तुम्हाला रोजच दाखवत असते तरी पण. आणि जे आपलं जास्वंदाचं झाड आहे पांढऱ्या कलरचं, त्याला आज 3 फुलं निघालेली आहे. आता आपल्याला लाल जास्वंदाची फुलं मिळत नाही, जे आपलं खाली झाड होतं त्याची पण तिथं फुलं मिळायची. इथं जे झाड आणलेलं आहे त्याला अजून फुलं येत नाहीत, कळ्या आहेत, त्याला पण एकसुद्धा फुल आता त्याचं उमवलेलं नाही आहे. जे छोट्या कुंडीमध्ये आपण झाड लावलेलं आहे ते पण आपण घेऊन येणार आहे. बरेच झाडं आपले अजून तिथंच आहे, ते झाडं पण आणायचे आहे. बघू आता तुमचे दादा केव्हा घेऊन येतात. तसं तर मी त्यांना आज सांगितलं की आज ते झाडं घेऊन या म्हणून, आणि जे राहिलेलं सामान आहे ते सुद्धा घेऊन या. देवपूजा पण मी करून घेतली. घरामध्ये देवपूजा केली की खूप छान वाटतं, प्रसन्न असं वातावरण निर्माण होतं आणि कामालाही खूप उल्हास येतो. जर देवाची पूजा केली नाही तर दिवसभर काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. कारण काय झालेलं होतं, काल मी देवाची पूजाच केली नाही, त्यामुळे मी तुम्हाला सांगते जे खरं आहे तेच मी तुमच्यासोबत शेअर करत असते. काल वेळच मिळाला नाही, वेळात वेळ काढून देवाची पूजा मी केली पण असती, पण 12 वाजून गेले होते, त्यानंतर पूजा करत नाही, त्यामुळे मी नाही केली. आणि संध्याकाळीसुद्धा मी सामान भरण्याच्या याच्यामध्ये फक्त दिवाबत्ती केलेली होती. चला, आज मनाला बरं वाटतं आहे देवाला आंघोळ घातल्यामुळे, म्हणजे देवांना स्नान घातल्यामुळे. चला ठीक आहे. आणि आमच्या म्याऊच्या पिल्लांची अजून मस्तीच चालू आहे. ज्यावेळेस मी देवपूजा करायला बसली त्यावेळेस पण त्यांचं असंच चालू होतं. हे बघा, एक गेलेला आहे तिथं कोपऱ्यात आणि पंचामृतात. कोणाशी बोलते म्याऊ तू? हां, स्वयंपाक करते ना मम्मा? कुणासोबत बोलते? माझा चाललेला आहे तिकडं स्वयंपाक आणि हिचं चाललेलं आहे म्याव म्याव. मला असं वाटलं ही कुणासोबत बोलते, पण जे झाडाचे पानं हलतात का त्यांच्यासोबत ती बोलण्याचा प्रयत्न करते. असली आगाऊ म्याऊ आहे. तिथं जाऊन बसती. तिचे पिल्लंसुद्धा त्या कट्ट्यावर बसतात, पण तिला असं वाटतं की ती पिल्लं खाली पडतील, त्यामुळे ती तोंडामध्ये धरते आणि घरामध्ये ओढत, आणि ती असली हुशार आहे. मी काल अचानक बघितलं तिच्याकडं, ही पिल्लं का ओरडतात तर ती त्या पिल्लांना खाली घेत होते. आतासुद्धा मला तसंच वाटलं का पिल्लू वरती सोडलं की काय, त्यामुळे ती ओरडते का काय. आणि बघा कशी गप्प बसली. किती वेळ झाली ती इथंच बसून आहे, कितीतरी वेळ झाली. मी पूजा पण केली, माझा अर्धा स्वयंपाक पण झाला. काय स्वयंपाक बनवला ते पण तुम्हाला पुढे दाखवते. जिरं मोहरी तेलामध्ये बटाटा छान परतला जातोय, मीठ पण टाकलेलं आहे त्यामध्ये. बटाट्याच्या भाजीसाठी घेतलेली हिरवी मिरची, लसूण, जिरं आणि कोथिंबीर जाडसर याचं असं वाटण बनवून घेते. पाणी न टाकता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. त्या भाजीला तेल जास्त लागतं, त्यामुळे मी तेल जरा जास्त टाकलेलं आहे. जे हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीरचं वाटण केलेलं आहे ते सुद्धा आता यात टाकून देते. आणि वरून टाकते, हळद टाकायची आहे. मीठ आपण टाकलेलं आहे त्यामुळे मीठ नाही टाकणार. कच्चंच वाटलेलं आहे. छान असं एकत्र मिक्स करून घेते. याच्यावरती झाकण ठेवते. आपल्याला यामध्ये पाणी नाही घालायचं, वाफेवरतीच आपल्याला ही भाजी करून घ्यायची आहे. खूप छान होते. गॅस मी बारीक केलेला आहे, त्याच्यावरती ठेवणार आहे झाकण. वाफेवरतीच ही भाजी आपण शिजवून घेणार आहे. आपण यामध्ये टाकणार आहे
बारीक चिरून घेतलेलं टोमॅटो, बारीक कापून घेतलेली कोथिंबीर, 2 ते 3 मिनिटासाठी परत एकदा झाकण ठेवून ह्या भाजीला खालीवर करून घेणार आहे, म्हणजे हलवून घेणार आहे. कोथिंबीर आणि टोमॅटो छान मिक्स होईपर्यंत याच्यावरती असं झाकण ठेवून 2 मिनिटासाठी ठेवू. बेसिंगमध्ये तुम्हाला डाग दिसतात, पण ते ज्यावेळेस साफसफाई केली असेल त्यावेळेस ॲसिड ओतलेलं आहे, त्याचे डाग आहे. घासून घासून ते डाग निघून जातील. तरी पण मी खूप घासलेलं आहे आणि ते मी काढणार आहे, म्हणजे ते डाग एकसुद्धा राहत नाही आपण जर ते स्वच्छ केलं तर. ज्यावेळेस ते डाग निघतील त्यावेळेस तुम्हाला तर रोजचं माझं किचन दिसणारच आहे. आणि स्वयंपाकानंतर किचन बघा. ज्यावेळेस स्वयंपाक केलेला होता त्यावेळेस तुम्हाला मी किचन दाखवलेला होता आणि आत्ता बघा. रात्रीचा जो भात होता उरलेला तो भात परतलेला आहे. हे पालकची भाजी मी काय कढईमधून काढलेली नाही. अर्धी वाटी, छोटी अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ आणि अर्धी वाटी तुरीची डाळ, दोन्ही डाळी मिक्स केल्या. कुकरमध्ये शेंगदाणे, डाळ, हळद, मीठ आणि थोडंसं तेल टाकून 2 ते 3 शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि भाजीला फोडणीसाठी घेतलेलं आहे जिरं, मोहरी, हिरवी मिरची, शेंगदाणे, लसूण याचं वाटण करून पातळ भाजी बनवलेली आहे पालकची. आणि हा आपण जो तुम्हाला बटाटा दाखवलेला होता मी, तो बटाटा बघा दिसायलाच अप्रतिम दिसतोय, तसाच चवीलासुद्धा अप्रतिम झालेला आहे. तुम्हाला पाण्याचा आवाज येत असणार आहे कारण मी बाथरूममध्ये जो नळ आहे तो चालू केलेला आहे. त्याला खूप बारीक पाणी येतं, प्लंबर येणार आहे नीट करायला तसं आम्ही सांगितलेलं आहे, पण काय माहिती केव्हा येतो. त्यामुळे मी 2-3 बादल्या भरून घेते, म्हणजे कपडे धुवायला बसलं की जास्त वेळ लागत नाही. बारीक पाणी जर असलं तर खूप वेळ लागतो. किचनची साफसफाई झालेली आहे. जो स्वयंपाक केलेला आहे तो सुद्धा छान असा झाकून ठेवलेला आहे. आता पटकन कपडे धुवून घेते कारण आज पावसाचे वातावरणसुद्धा आहे, अजिबात ऊन नाही आहे त्यामुळे. घरातलं सर्व काम आवरून झालेलं होतं. त्यानंतर मी ज्या मूर्त्या आपण पॅकिंग करून आणलेल्या होत्या त्या काढायला घेतल्या. पण झालं काय ताईंनो, खूप वर्षापासून मी सरस्वती मातेची जी मूर्ती आहे ती पॅक करून आणली होती, तरीसुद्धा त्या मूर्तीचे 2 तुकडे झाले होते. त्यामुळे मी ती पेपरच्या बाहेरसुद्धा काढली नाही, कारण खूप मला वाईट वाटत होते. एक वस्तू मी बऱ्याच वर्षापासून खूप जपून ठेवलेल्या होत्या. गजानन महाराजांची मूर्ती ती खूप छान निघाली. मला असं वाटत होतं की ती सुद्धा फुटलेली असणार आहे, पण ती खूप छान निघाली. जी राधाकृष्णाची मूर्ती होती तिच्या अवतीभोवती काचेचे आवरण होते, म्हणजे ते काचेच्या बॉक्समध्ये म्हणलं तरीसुद्धा चालेल. तुम्ही तर बघितलेलं आहे, पण तो काच फुटलेला होता आणि आतमध्ये ती मूर्ती खूप छान होती. तुमचे दादा मला म्हणत होते ते सुद्धा टाकून दे, पण मी त्यांना म्हटलं नको, मला ही मूर्ती पाहिजे. त्यामुळे फोडून त्या मूर्तीला आम्ही म्हणजे काच फोडून बाहेर काढली, कारण ती दिसायला खूप सुंदर दिसत होती आणि मला तसंही ती मूर्ती टाकून द्यायची नव्हती, कारण तिला काहीही झालेले नव्हते.
तेच नाही फुटून राहिला ना, हे फुटलेले आहे ते आहे. आपण फळं तर फुटत नाही, ते फुटलेले आहे पहिले बघते. मूर्ती तरी चांगली निघाली. चिपकवलेली होती वाटतं ती बघा. छान मूर्ती मध्ये आता इथं ठेवणार आहे नदीला. ती बसतच नाही हो. हा ती अशी अशी बसायला पाहिजे. ते दाद्याचं तुम्ही म्हणले ते होतं बघा असं आकाराचं ते सेटअप बॉक्सचं ती काय त्याच्यात नसते. अजून काय काय याची पण मूर्ती फुटली हे बघा, म्हणजे 2 तुकडे झालेले आहे सरस्वतीचे. एवढा फेकला काय मी बॉक्स? काय माहिती नाही काय केलं. हे बैल आहेत चांगले. आता हे असेच करते, हे नाही काढत आता. बैल पोळ्याला ही की हे असेल लक्ष्मीची मूर्ती. हे काय असेल चला जेवायचं नाही का? माझे कामं काही अजून 8 दिवस पण संपणार नाही. बसून घ्यायचं मला. जाऊ दे आता, हे सगळं जमा करा आता. काय ती मूर्ती चांगली की ती कशाला सोडून द्यायची? राहू द्या, मी ठेवून नंतर. मूर्ती कशी फेकताय? ती चांगली काच आहे इथं पडली. ते नाही खोलत. ही मूर्ती बघायची होती मला, चांगली असते. ते राहू दे, प्लॅस्टिकचं आहे. प्लॅस्टिक बैल आहे ते, राहू दे तसेच. कशाला काढतात, ठेवायची जागा नाही. जेव्हा आपण इथं काही घेऊ तेव्हा आणि मध्ये जी माती होती ती माती खालीवर केलेली आहे. पानाच्या वेलाची एक फांदी माझ्याच्याने तुटली होती, ती सुद्धा त्याच मातीमध्ये लावून टाकली आणि वरून त्याच्यावरती माती ढकललेली आहे. मनी प्लांट जो आहे तो सुद्धा काढून टाकलेला आहे, कारण उन्हामुळे त्याची पानं सुकून जात होती, म्हणजे पूर्णच वाळत होती. वाढलेली पानं काढली आणि परत त्याला गोल गुंडाळून ठेवलेला आहे. शमीच्या झाडामध्ये जी माती होती ती सुद्धा खालीवर केलेली आहे. गजानन महाराजांची मूर्ती तिथं काढून ठेवलेली आहे. नंतर बघू कुठं ठेवायची आहे कुठं नाही. चला, झाडांची जी माती आहे ती मस्तपैकी खालीवर करून झालेली आहे आणि त्यानंतर मी केलेली आहे माझी तयारी. तुमचे दादा आणि मी जरा बाहेर चाललेलो आहे. कुठे चाललेलो आहे तुम्हाला पुढे दिसणार आहे. चिंगी बिंगी झोपली, आवडीन ते चांगली झोपलेले आहे. करू लो अंधार आहे ना. किती वाजले? खूप दिवसापासून आपण भांडे मोडायला काढलेले होते. ते भांडेसुद्धा मी भांड्यांच्या दुकानामध्ये मोडायला दिले. त्या भांड्यांची मोड झालेली होती 350 रुपये. त्याच्या बदल्यात मला दुसरे भांडे घ्यायचे होते, त्यामुळे मी त्या भैयाजवळच ते पैसे तसेच ठेवले आणि त्याला सांगितले उद्या येते. आम्ही आलेलो आहे फर्निचरच्या दुकानामध्ये. खूप दिवसापासून माझी इच्छा होती ड्रेसिंग टेबल घ्यायचा, पण तोच मी बघत आहे कुठला चांगला आहे कुठला नाही. जो आपला जुना सोफा आहे तो आम्हाला द्यायचा होता रिप्लेसमध्ये. त्याचे सांगितले 3000 रुपये आणि नवीन सोफ्याचे जसा सोफा असेल तसे रेट होते. 50-55 पासून सुरुवात होती. पण ड्रेसिंग टेबलसुद्धा आणि सोफासुद्धा मला आवडला नाही, त्यामुळे आम्ही रिटर्न घरी तसेच आलो. रोज घेत नाही मी चहाची सवय कुठे, आता थोडी थोडी तू सवय लावून लावली वाटते. केव्हा तरी सोबत घ्यायला पाहिजे का नाही चहा? कसा झालाय? छान झालेला आहे ना.
आता दिवाबत्ती करून घेतली त्यांनी. आज त्यांनी दिवाबत्ती केली.